पुढे। भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचांना प्रशासक पदापासून दूर ठेवा, माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ यांची मागणी। गावाच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ज्यांच्यावर ठेवण्यात आला आहे आणि ज्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी प्रशासनाने दिले आहेत, अशा वादग्रस्त माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे। भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या हाती पुन्हा गावाची सूत्रे दिल्यास पारदर्शक कारभाराचा बोजवारा उडेल, अशी भीती माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी व्यक्त केली आहे। नेमके प्रकरण काय? संबंधित माजी सरपंचांच्या कार्यकाळात विविध योजनांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या। या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे। इतकेच नव्हे तर सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ठराविक रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। ग्रामस्थांचा विरोध का? ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते। मात्र ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुकसान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे। ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। प्रशासनाला इशारा। या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ यांनी निवेदन मेलद्वारे दिले। माननीय ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, तहसील कार्यालय परंडा, गटविकास अधिकारी परंडा, पंचायत समिती परंडा यांना मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे। जर भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ धाराशिव जिल्हा। निवेदनावर खालील माहिती अधिकार कार्यकर्ते शेख फारूक, कानिफनाथ सरपने, विजय मेहर, जमीर शिकलकर, धनंजय गोफने, फारूक मुलानी, किशोर येवारे, अमित आगरकर, आसलम पला, आलम शिकलकर, शिवाजी करळे, दत्तात्रय गोळे इत्यादीच्या सह्या आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।